y वर्ग बरोबर 5y वजा. आता हे जे दिलेलं समीकरण आहे हे आपल्या सर्वसामान्य रूपामध्ये आहे का बघायचं. सर्वसामान्य रूप काय आपलं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्यामध्ये बघा वर्ग दिसतो, त्यानंतर x च्या जागी म्हणजे घातांक 1 असणारी संख्या दिसते, स्थिरांक दिसतोय, पण ते त्या फॉर्मॅटमध्ये नाहीये, ते वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं, या पद्धतीने याला पहिला तयार करून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे वर्ग, त्यानंतर आपल्याला पाहिजे 5y बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, ते दुसऱ्या बाजूला घ्या म्हणजे त्याचं चिन्ह बदलेल, अधिकचा वजा होईल, 5y वजा 10चा अधिक होणार, अधिक 10 बरोबर 0. आता या बाजूला काही राहिलं नाही. हे आता कम्पेअर करून बघा, तुलना करून बघा आपल्या सामान्य रूपासोबत. एक्स वर्ग अधिक bx अधिक c आहे ना, पहिल्यांदा वर्ग आहे, त्यानंतर एक घातांक आहे आणि मग स्थिरांक आहे, म्हणजेच हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे. हे आपल्या उत्तरामध्ये येणार. दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. समजलं? ठीक आहे, लिहून घ्या.